हे बदलले जातील, त्याचं डॉक्युमेंटेशन बदललं जाईल असं आम्हाला भीती वाटते. बरं, मला आज विलिनीकरणाबद्दल काहीच बोलायचं नव्हतं. लेकिन विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो. जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते. नाही, खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही, कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते. दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं. बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी बोलतायत. आम्हीच आहोत जे अजितदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही. त्यामुळे आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिलंय, ताईंनी दिलंय, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलंय. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील, पण आमदारांशी बोलताना सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय. ते 35 आमदार कोण, त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील. आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही, ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठी सह्या केल्यात. ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरंच संशोधनाचा विषय आहे. तो पक्ष वेगळा आहे, त्या पक्षाबद्दल जास्त बोललं नाही पाहिजे असं मला वाटतं.